या विलिनीकरणाबद्दल बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीनं जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो. हे जे काही पक्ष तुम्हाला दिसत आहे, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसमधल्या विलिनीकरणाबाबतच्या विधानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा समाचार घेतलेला आहे. अर्थात त्यांनी थेट उल्लेख न करता चतुराईने निशाणा साधला. आतापर्यंत 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा राज्यात होत होती. ती चर्चा आता मागे पडून काँग्रेसमधल्या विलिनीकरणाची चर्चा जोर धरते. वास्तविक मागच्या काही सातत्यपूर्ण पराभवानंतर अधूनमधून शरद पवारांच्या काँग्रेसमधल्या विलिनीकरणाची चर्चा ही होतच असते. पण स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याची खुमखुमी कशी दूर करायची? काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी तर या विलिनीकरणाचा प्रस्ताव आधीच ठेवल्याचा दावा केला, जो सुप्रिया सुळे यांनी फेटाळला. ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार सुरू असल्याचं सध्या बोललं जाते. तशी चर्चा सुरू आहे. त्यात पवारांच्या पक्षाचंही नाव समोर येते. पण शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये खरंच विलीन होऊ शकतो का? कुणी सुरू केली काँग्रेस राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा? विलिनीकरणाची गरज काँग्रेसला जास्त आहे की राष्ट्रवादीला? शरद पवारांना काँग्रेस अध्यक्षपदाची ऑफर होती का? आतापर्यंतचा इतिहास काय सांगतो? ताकद नेमकी कुणाची कमी झालेली आहे? विलिनीकरणाचा फायदा भाजपलाच होणार असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. त्यात खरंच तथ्य आहे का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्याच्या नंतर पक्षात मोठी पडझड सुरू आहे. काँग्रेस बुडतं जहाज असल्याची टीका सध्या होतीये. पण वास्तविक परिस्थिती काय आहे? जर हे बुडतं जहाज असतं तर तृणमूल किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा या झाल्याच नसत्या. स्थानिक पक्षच बुडते जहाज आहेत का? लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केली, देशात आणि राज्यात सुद्धा. दक्षिणेमध्ये आपली ताकद सुद्धा काँग्रेसने वाढवलेली आहे. या उलट तृणमूल, त्यानंतर राष्ट्रवादी, DMK, RJD, CPM या स्थानिक पक्षांची अवस्था ही जास्त बिकट आहे. म्हणजे हे पक्ष खरं तर बुडते जहाज म्हटले पाहिजेत. काँग्रेसने तर डाव्यांचं शासन उलथवून आपली सत्ता केरळमध्ये स्थापन केली. कर्नाटक, तेलंगणामध्ये सत्ता आहेच आहे. नुकतंच तामिळनाडूमध्ये देखील TVK सोबत सत्तेमध्ये बसलेली आहे काँग्रेस. या उलट तृणमूल बंगालमधून पराभूत, RJD बिहारमधून पराभूत, तामिळनाडूत DMK पराभूत, केरळमधून डावे पराभूत. आपल्या राज्यामध्ये उद्धव सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काय अवस्था झालेली आहे हे आपण सगळे बघतो आहोतच. त्यामुळे बुडतं जहाज काँग्रेस नाही तर हे स्थानिक पक्ष असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. दुसरं विलिनीकरणही फसलं. शरद पवारांना आपल्या पक्षाचं विलिनीकरण करायचं होतं, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी या एक करायच्या होत्या. दुर्दैवाने त्यामध्ये किमान अजून तरी त्यांना यश आलेलं नाहीये. अजित पवार हयात नाहीयेत आणि तिकडचे पवार विलिनीकरणाच्या विचारामध्ये नाहीयेत. त्यामुळे हा प्लॅन फसला. आता काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा कुठून सुरू झाल्या हे माहीत नाही. म्हणजे याबद्दल संजय राऊत बोलतात. ते नेमकं काय म्हणाले ते ऐका. काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये. माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल. पण पवार कुटुंबातून काहीच सकारात्मक ऐकायला मिळत नाहीये. शिवाय असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं शशिकांत शिंदे म्हणतात, त्यानंतर सुप्रिया सुळे म्हणतात. आता खरं काय हे यांनाच माहिती. शरद पवारांना काँग्रेस अध्यक्षपदाची ऑफर होती. आता अशा वावड्या कुणी उठवल्या हे माहीत नाही की 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ऑफर होती. पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा काँग्रेसला होईल, त्यानंतर सत्ता मिळेल, अशा या सगळ्या वावड्या होत्या. त्यावेळी शरद पवारांनी अध्यक्षपद नाकारलं आणि मग ते मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आलं. अशा बातम्या कानावरती आदळत असतानाही कुणीही या बातमीच्या सत्यतेची जबाबदारी स्वीकारली नाही.
अजूनपर्यंत किंवा आजपर्यंत. राहुल गांधी प्रबळ होत असताना पवारांना का कुणी अशी ऑफर देईल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यामुळे या बातमीत काडीचंही तथ्य वाटत नाही. सोबत येण्याचा प्रस्ताव दिलेला असू शकतो, त्याबद्दल मात्र काहीही शंका नाही किंवा वाद नाही. काँग्रेसमध्ये असताना काय घडलं होतं? शरद पवार काँग्रेसमध्ये असताना साधारणपणे 1997 साली त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. सीताराम केसरी यांना त्यांनी आव्हान दिलेलं होतं त्यावेळेला. त्या निवडणुकीमध्ये कोणाला किती मतं मिळाली माहिती आहेत? सीताराम केसरी यांना तब्बल 6224 तर पवारांना 882 मतं मिळाली. पण पुढे केसरींनाही त्या पदावरून दूर व्हावं लागलं. सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या, पण त्यांच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून पवारांनी काँग्रेसमधूनच बाहेर पडत तारिक अनवर आणि पी ए संगमा यांच्यासोबत राष्ट्रवादीची स्थापना केली होती. संगमा तर आता हयात नाही आहेत, पण तारिक अनवर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सामील झालेले आहेत. शरद पवारांनी साधारण 2018 साली राफेल विमान खरेदी प्रकरणी नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली होती आणि मग त्यावरती नाराज होऊन त्यांनी म्हणजेच तारिक अनवर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. आता ते बिहारमधल्या कटिहारचे खासदारही आहेत. आता या सगळ्यानंतर चर्चा होती आहे ती शरद पवारांची. पण काँग्रेस आता गंभीरतेने विचारणार नाही. ज्या पक्षांच्या काँग्रेसमधल्या विलिनीकरणाची चर्चा होते ते अलीकडे काँग्रेसच्या विरोधात वागताना दिसून आलेलं आहे. जसं की ममता बॅनर्जी बंगालमध्ये काँग्रेस विरोधात लढल्या आणि आक्रमकतेने लढल्या. शरद पवार तर उघड नरेंद्र मोदींचं कौतुक करताना फिरत असतात. राहुल गांधींनी मध्यंतरी EVM, मतदार याद्यांमधला घोळ, उद्योगपतींशी मोदींचे संबंध, भारताचं मित्र इराणसोबतचं वर्तन अशा विषयांवरती देशभर जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला. त्याला किमान सपोर्ट तरी करायला हवा होता, पण नेहमीच्या स्वभावाप्रमाणे पवारांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यांचं वर्तन मोदींच्या समर्थनार्थच राहिलेलं आहे. त्यांच्या अशा वागण्यामुळे जनमतही त्यांच्यापासून दूर चाललेलं आहे आणि त्यांचे आमदार खासदारही. आता हे सगळं काँग्रेसला रुचण्यासारखं नक्कीच नाही आहे. त्यामुळेच या विलिनीकरणाबाबत काँग्रेसला तशी घाई नाही आहे. काँग्रेसमध्ये इतर पक्षांच्या विलिनीकरणाचा तसा तर कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही. खुद्द काँग्रेसच्या वरिष्ठांनीच हे स्पष्ट केलेलं आहे. हा केवळ चर्चेत राहण्याचा प्रयत्न वाटतो, कारण काँग्रेसच्या सहकारी पक्षांना याची गरज ही काँग्रेसपेक्षा जास्त आहे. पण काय होईल यासाठी अर्थातच थोडी वाट पाहावी लागणार आहे. पण अशा प्रकारचं विलिनीकरण प्रत्यक्षात येऊ शकेल. कोणाला याचा किंवा या विलिनीकरणाचा जास्त फायदा आहे, कोणाला या विलिनीकरणाची जास्त गरज आहे असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.